बाळकृष्ण गांधी अलिबाग, भारत सरकारची योजना जनशिक्षण संस्थान रायगड व GNB हेल्थ ॲडवायझर अलिबाग यांच्या माध्यमातून आम्ही देशभरातील आरोग्य सेवेत कार्य करण्याच्या व कार्य करू इच्छिणाऱ्या स्वयंसेवक व कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य सेवा जनजागृती कार्यक्रम हाती घेतला आहे. आजचा आपला विषय आहे शरीरशास्त्राची तोंड ओळख व रूपरेखा. शरीरशास्त्राची आपण रचना आणि रूपरेखा समजताना पहिली गोष्ट लक्षात घ्या, आपल्या मिलनाने स्त्री पुरुषाच्या मिलनाने गर्भाशयामध्ये प्रथमरित्या शरीर सुरू होते तयार होण्यासाठी. हे आहे साधारणतः पहिल्या महिन्याचे भ्रूण की जिथे शुक्रजंतू व स्त्री बीजकोश एकत्र येऊन एक 15 दिवसामध्ये आकाराला यायला सुरुवात होतात. त्याच्यानंतर ही वाढ होते, ही आहे साधारण 2 ते 3 महिन्याची वाढ होते. हे 4थ्या महिन्यात वाढ होते तेव्हा आपल्याला त्याचे हृदयाचे ठोके चालू होतात. ही वाढ आहे साधारणतः 5 ते 6 महिन्याच्या आसपासची वाढ झालेली असते. ही आहे 7 महिन्याची वाढ. 7व्या महिन्यात आपण आत्मा शरीरामध्ये प्रवेश करतो आणि आपण जन्माला येण्याची प्रोसेस सुरू होते. हे आहे 8व्या-9व्या महिन्याची साधारणतः वाढ. अशाच प्रकारे 9व्या महिन्यानंतर पूर्ण वाढ झाली की आपण जन्मास येतो देवकृपेने. अशा प्रकारे काही वेळा 2 गर्भ सुद्धा तयार होतात. ही ईश्वराची कशी रचना आहे, सगळ्या माणसांमध्ये सारखी आहे. आपण त्याची जात धर्म पंथ ह्याच्यामध्ये जे वाटप केले ते अत्यंत चुकीचे आहे. स्त्री आणि पुरुषांमध्ये रचना शरीरशास्त्राची सारखीच असते, पण नाजूकपणा नजाकतपणा स्त्रीमध्ये देवाने ठेवलेला आहे. तर शूळपणा राग थोडासा जेलसी ह्या सगळ्या काही अवगुण हे पुरुषांमध्ये ठेवलेले आहे. पण शरीराची रचना पहा तर ती अत्यंत सारखी असते. जेव्हा त्यामध्ये काही बदल दिसतो त्याला ॲबनॉर्मल किंवा दोष समजला जातो. शरीरशास्त्राचा अभ्यास करताना आता आपल्या समोर हा व्यक्ती कशी उभी आहे हे अत्यंत महत्वाचं आहे. इथे हा आई समोरची बाजू पकडायची आणि जी गोष्ट अशी मागून पुढे येते त्याला इंटेरियर म्हणायचं. जी गोष्ट अशी पुढून मागे जाते त्याला पोस्टेरियर मागची बाजू म्हणायचं. नंतर ह्या शरीराचे एक मध्य भागातला एक जे इमॅजिनरी म्हणजे आपल्या स्वप्नासारखे प्लेन जातात समजा, एक 2 भाग होतात त्याचे. त्यातला एका भागात मधून दूर जायचं त्याला लॅटरल किंवा दूर जाणारी बाजू आणि जी दुरून मध्ये येते त्याला मीडियल. अशा प्रकारे शब्दप्रयोग करतात. त्या 2 भागामध्ये पुन्हा एक जे डोक आहे हाताचा आपला खांदा असतो आणि हा मधला भाग असतो त्याच्या मधून एक प्लेन त्याला मिड लॅटरल प्लेन म्हणतात. आणि ह्या पद्धतीने असलेली कुठलीही वस्तू आपल्याला जेव्हा विश्लेषण आपण करतो कुठल्याही भागांचं तेव्हा ह्याच्यामध्ये करतो. आणि इथे 3 भाग आपण शरीराचे 3 प्रकारे टिल्क करतो की हात पाय. पण हातामध्ये पूर्ण हात म्हणजे ह्याला म्हणतात शोल्डर किंवा खांदा, ह्याला म्हणतात आर्म आणि ह्याला म्हणतात फोर आर्म आणि मग ह्याला म्हणतात हँड. तसेच पायाची असतो आपण एकच शब्द वापरतो पाय, पण पायामध्ये सुद्धा आपण ह्याचे असे भाग करतो की वरच्या भागाला थाय म्हणतो किंवा मांडी म्हणतो व खालच्या भागाला आपण लेग म्हणून विचार करतो आणि खाली त्याला फूट म्हणून पाय म्हणतो. अशा प्रकारे जेव्हा कुठलंही विश्लेषण करतो ते एक भागामध्ये अप्पर लिंब किंवा हाताचे भाग सांगितले मी तसे आणि पायाचे भाग सांगितले तसे असतात. दुसऱ्या भागामध्ये आपण अभ्यास करतो छाती पोट ओटीपोट, त्याला धड आपण जे असतं त्याला दुसऱ्या भागात अभ्यास करतो. तिसऱ्या भागामध्ये आपण अभ्यास करतो मान चेहरा डोके, ह्या 3ऱ्या भागामध्ये आपण अभ्यास करतो. आणि त्या जेव्हा कुठलीही गोष्ट आपण सांगतो जी डोक्याच्या बाजूला असेल त्याला सुपेरियर म्हणतो, जी डोक्याच्या खालच्या बाजूला आपण दाखवतो त्याला आपण डिस्टल म्हणतो. आणि म्हणजे आता तुमच्या लक्षात आलं असेल की व्हेंट्रल किंवा इंटेरियर म्हणजे पुढची बाजू एक्सप्लेन करताना, पोस्टेरियर किंवा मागची बाजू, खालच्या जमिनीकडच्या भागाला डोक्याकडून जाताना डिस्टल किंवा खालची बाजू, डोक्याकडे कुठलीही गोष्ट सांगताना सुपेरियर असं म्हटले जाते. तसेच मध्यच्या प्लेन मधला जे दूर जातं त्याला लॅटरल म्हणायचं किंवा तिथून मध्याच्या बाजूला ज्याला येतात त्याला मीडियन साइड म्हणायचं. हा महत्त्वाचा भाग तुम्ही एकदा समजून घेतला तर आपल्याला अनाटॉमी समजण्यासाठी किंवा शरीरशास्त्र समजण्यासाठी खूप सोपे जाते. आता आपण बघूया फक्त शरीरामध्ये हाडांची रचना कशी असते.
आपण शरीराचे भाग कशा असतात बघितले. आता ही हाडांची रचना बघा. हे आपल्याला समोर आपण कवटी ज्याला म्हणतो त्याला आम्ही स्कल म्हणायचं असतं. ही स्कल, त्याचा हा पुढचा भाग फ्रंटल एरिया, हा मागचा ऑक्सिपिटल, हा टेम्पोरल भाग, ही आपली चेहऱ्याचा भाग, ही आपल्या डोळ्याची खोबणी, इकडे कानाची खोबणी असते, हा आपला जबडा असतो. त्याच्यानंतर हा आपला छातीचा पिंजरा ज्याला आपण म्हणतो, त्याच्या आतमध्ये आपली फुफ्फुसं असतात. त्या छातीचा पिंजरा जोडलेला असतो मानेच्या मणक्यांमुळे आणि जबड्यांच्या मानेच्या काही स्नायूंमुळे. त्यानंतर हा असतो एक आडवा हाड असतो, त्याला क्लॅव्हिकल म्हणतात, त्यानी आणि हे आपलं खांद्याचं जे हाड असतं त्यानी आपला छातीचा पिंजरा शरीरासोबत जोडलेला असतो. ह्या पिंजऱ्यानंतर हे असतात आपले मणके, जे 33 मणके असतात आणि पुढचे 6. त्यानंतर ह्याला आपण ओटीपोट जे आपण म्हणतो ते ह्या दोन हाडांच्या मध्ये बसलेलं असतं. ह्याला आपण आयलियल बोन, पेल्विक बोन असं म्हटलं जातं. ही पेल्विक कॅव्हिटी म्हणतात. त्यानंतर हे असतो आपल्या खालच्या पायाची हाडं, त्याचे आपण म्हटलं मांडीचा भाग. मांडीच्या भागाला फिमर म्हणून एक स्ट्रॉंग हाड असतं. दुसरं ह्याचा हा गुडघ्याचा जॉईंट म्हणतो, तो नी जॉईंट म्हणतात. त्यानंतर लेग म्हणून ज्याला म्हणतात, त्याला एक असतो बाहेरच्या बाजूनी फिब्युला, आतल्या बाजूला असतं त्याला टिबिया म्हणतात. आणि नंतर आपल्या पायाची हाडं येतात. तर हे आपण अप्पर लिंब किंवा वरचा हात ज्याला म्हणतो, त्याचा हा खांद्याचा भाग. त्या ह्या हाडाला आर्मचं हाड असतं, हे ह्युमरस असतं. फोर आर्मचे हाडे असतात दोन, एक लॅटरल म्हणजे बाहेरच्या बाजूला असतं, त्याला रॅडियस म्हणतात. मधल्या बाजूला त्याला मीडियन साईड म्हणतात, ते अल्ना असतं. आणि मग आपल्या हाताची ही 5 बोटांची वेगवेगळी हाडं एकत्र येतात आणि आपला हात बनतो. ही साधारणतः आपल्याला माहिती असणारी रूपरेखा आहे. आता आपण बघूया शरीरामध्ये साधारणतः कशा प्रकारे अवयव बसलेले असतात. हे धडाचा भाग आपल्यासाठी महत्वाचा असतो आणि स्कल मध्ये किंवा आपल्या कवटीमध्ये मेंदू असतो. हा अशा प्रकारे मेंदू बसलेला असतो. ही मेंदूची मागची बाजू, ही मधली बाजू आणि ही पुढची बाजू असते. तर मेंदू ह्या एवढा सुरक्षितरित्या ह्यामध्ये बसवलेला आहे. त्यानंतर आपल्या समोर असा डोळा बसलेला असतो. हे डोळ्याचं भिंग बाहेरचं काचेसारखं असतं, आतमध्ये आयरिस नावाचा प्रकार असतो. हे नंतर तुम्हाला अभ्यासाला होईल. त्याप्रमाणे आपले दात, नाक आणि हे मिडियम. तर ह्या आता आपण धडाची मुख्य गोष्ट बघू. मानेमध्ये हे जो भाग असतो, इथे मुख्य रक्तवाहिन्या असतात, त्याला कॅरोटिड आर्टरी आणि व्हेन म्हणतात. ह्या हृदयापासून मेंदूला डायरेक्ट सप्लाय करतात. त्यामुळे मेंदूला रक्तपुरवठा खूप प्रचंड प्रमाणात होतो. तसंच चेहऱ्याचा हा भाग आपला असतो, त्याच्या बाजूला कान असतात लॅटरली, त्यामुळे आपण ऐकू येऊ शकतो, डोळ्याने आपण बघू शकतो. मानेच्या मुख्य गोष्टीमध्ये इथे थायरॉइड, आपल्याला जी कायम संबंधात येते, थायरॉइड इकडे असते. थायरॉइड ग्लँड, त्याच्या मागच्या बाजूला बारीक ग्लँड असते, त्याला पॅराथायरॉइड ग्लँड म्हणतात. त्यानंतर हे छातीच्या पिंजऱ्यामध्ये बसणारी फुफ्फुसं, त्याच्यामुळे आपली श्वसन संस्था काम करते. त्याच्या दोन्ही फुफ्फुसांच्या मध्ये असतं ते हृदय, ते थोडं डाव्या बाजूला कललेलं असतं, पण ते हृदय महत्वाचा अवयव आहे. तुम्हाला माहिती आहे की रक्त पुरवठा सर्व प्रकारे हृदयातूनच होतो. त्याच्यामध्ये रोहिणी, नीला ह्या महत्वाचा भाग असतो. हृदयाचे आपण 4 कप्पे करतो. एक ॲट्रियम म्हणतो, ते 2 भाग असतात. एक व्हेंट्रिकल म्हणतो, ते 2 असतात. राईट व्हेंट्रिकल किंवा उजवा व्हेंट्री भाग, लेफ्ट व्हेंट्रिकल म्हणजे डावा व्हेंट्रिकल भाग. राईट ॲट्रियम, लेफ्ट ॲट्रियम. थोडंसं असं हृदय तिरपं आतमध्ये सुरक्षितरित्या बसवलेलं असतं. त्या हृदय आणि फुफ्फुसांच्या मध्ये एक पडदा असतो, त्याला एक डायफ्रॅम म्हणतात, जो स्नायूंचा पडदा असतो. त्याच्या खाली आपलं पोट असतं. पोटामध्ये एक उजव्या बाजूला लिव्हर असतं, हे लिव्हर असं दिसतं. त्यानंतर पुढच्या बाजूला डाव्या बाजूनी उजव्या बाजूपर्यंत हे आपलं स्टमक, आणि ज्याला आपण पोट म्हणतो ते हे स्टमक, जिथे आपलं अन्न साठवलं जातं. त्यानंतर त्या अन्न आतड्यातून या आतड्यांमध्ये जातं, हे लहान आतडे म्हणतात त्याला, आणि हे असते मोठे आतडे. त्याच्यामधून हे अन्न आपलं 27 फूट जवळजवळ आतड्यांमधून सरकतं आणि जवळजवळ 8 फूट लांब, 9 फूट लांबीचं आपलं मोठे आतडे असते. हा सगळा महत्वाचा भाग असतो. आणि ह्याच्या मागे खाली असतो तो ओटीपोटाचा भाग, त्याच्यामध्ये जननेंद्रिय आणि लघवीची पिशवी असते. आपल्याला नेहमी प्रश्न पडतो तो कानाचं कशी रचना असते, कारण आपल्याला कानाला नेहमी ऐकणं आणि मळाचा प्रश्न असतो. तर ही कानाची अंतर्गत रचना ह्या मॉडेलमध्ये आपल्याला दाखवायला दिलेली आहे. तर हा असतो कानाचा बाह्य भाग, जिथून आवाज गोळा होतो. इकडे तो एक नळीमध्ये तयार होतो, जिथे आपण मळ वगैरे तयार होतो म्हणतो, ती एक नळी असते 2 सेंटीमीटर लांब. त्याच्यानंतर हा पडदा असतो आतल्या बाजूला. ह्या पडद्यामधनं ते 3 मागे त्याच्या हाडं असतात, 3 बारकी हाडं असतात. तिथून एका पाण्याच्या चेंबरमध्ये हे सगळ्या गोष्टी बसलेल्या आहेत. तिथे आवाज गोळा होऊन
ऑडिटरी नव म्हणजे ही जी महत्वाची 6वी नव असते त्या नव मार्फत मेंदूला आपल्याला आवाजाचं समजतं. जसं आजच्या साऊंड सिस्टीम मध्ये आपल्याला आवाज डिजिटल करतात तशा पद्धतीने आवाज तयार होतो. हे महत्वाचं मॉडेल आहे. आत्ताच आपण शरीरात कशा प्रकारे रचना असते हे आपण बघितली. तर इथे त्याचं मॉडेल दिलेलं आहे की किती सोप्या पद्धतीत शरीरामध्ये अत्यंत जवळजवळ आणि एकही थोडी सुद्धा जागा न सोडता आपले अवयव कशा प्रकारे बसलेले आहेत. तर हे असतात आपले स्नायू. तुम्हाला माहिती आहे ना, आपण मटनला कसे कोंबडीचे पी हे खातो, लेग्स आणि हे, तर हे असतात स्नायू. हे आपल्या माणसांमध्ये खूप मोठे असतात. त्याला लागतो एक रक्तप्रवाह. त्यामुळे हा जो निळ्या रंगाने दाखवलाय ना, ह्या असतात व्हेन्स. त्या रक्त प्रवाह गोळा करतात आणि ह्या लाल रंगाच्या नळ्या तुम्हाला दिसतंय दाखवतात, लाल रंगाच्या नळ्या त्या असतात आर्टरी, ज्यामधून हृदयातून रक्त जातं आणि आपल्या अख्ख्या शरीराला मिळतं. त्या आर्टरी त्यानंतर तिथून ते रक्त गोळा होतं, त्याला व्हेन म्हणतात किंवा नीला म्हणतात. आणि त्याच्यानंतर आणखी एक आपल्यामध्ये अशा प्रकारचे पिवळे जणी याच्यात दाखवलेले जे आहेत ह्या नर्व्ज म्हणतात किंवा मुख्य आपण ज्याला शिरा म्हणतो, हा मेंदूपासून आलेल्या असतात. मेंदूतून मणक्यातून खाली येऊन त्याचा भाग इकडे येऊन आपल्या प्रत्येक अवयवाला मिळतो. हा पिवळ्या रंगाचा भाग असतो तो नव म्हणतात. आणि ह्या अत्यंत महत्वाचे आहे, कारण आपल्या मेंदूची प्रत्येक ऑर्डर ह्यांच्यामुळे आपल्या शरीराला मिळते आणि ह्यांच्यामुळे सगळं कार्य चालतं. आणि ह्या जर कमकुवत झाला तर आपलं शरीर झिजायला लागतं किंवा म्हातारा व्हायला सुरुवात होते. तर हा आपल्याला महत्वाचा. तुम्ही हे मॉडेल ह्याच्यामध्ये कसं बसलं असेल एक तुम्ही स्वतः थोडासा विचार करून ठरवा. आपण मगाशी अप्पर लिंब किंवा हाताची रचना बघितली. त्यामध्ये तुम्हाला मी सांगितलं की ह्याला आम्ही आर्म म्हणतो, ह्याला फोर आर्म म्हणतो, ह्याला हँड म्हणतो. हँडची इंटेरियर बाजू म्हणजे पुढची बाजू, पोस्टेरियर आणि मागची बाजू. तर त्याचे आपण कशा प्रकारे ह्याला शोल्डर आणि एल्बो जॉईंट कसे तयार होतात ते आपल्याला ह्या चार्टमध्ये दाखवले. की हा मुख्य खांद्याचं हाड असतं, हे हाड आतमध्ये ह्युमरस बसलेलं असतं, हे मजबूत असतं. त्यानंतर इथे आपला एल्बो जॉईंट तयार होतो. त्यानंतर आपल्या ही 2 हाडं असतात, त्यातलं हे रेडियस जे लॅटरल साईडला असतं किंवा बाहेरच्या बाजूला असतं, हे अल्ना जे मधल्या बाजूला असतं. ही आतमध्ये आपला रिस्ट म्हणजे आपण ज्याला मुठीचं हाड म्हणतो ते 8 हाडं असतात. फार कॉम्प्लिकेट बसलेली असतात, देवाने फार सुंदररित्या बसवलेली आहेत. आणि त्यानंतरही आपली बोटांची हाडं असतात. त्याच्या छोट्या छोट्या रचना आपल्याला त्याच्यामध्ये बघायला मिळतील की किती घट्टपणे स्नायूंनी ही हाडं जोडलेली आहेत. ही फक्त तुमच्या माहितीसाठी आहेत, पण आपल्याला माहिती पाहिजे की बाबा ह्याला किती कव्हर असतात. आणि एवढं आपल्याला माहिती असलं की ही बघा कशा प्रकारे टाके मारताना आपण त्याची काळजी घेतो. आपलेले स्नायू कसे शिवतो, ह्या कशा प्रकारे हाडांचे स्नायू जोडलेले असतात, त्याच्यामुळे आपण कुठली वस्तू उचलू शकतो, ह्या जॉईंटच्या आतमध्ये कशी ऊर्जा असते ही त्याने आपल्याला इथे दाखवलेल्या आहे. जशी आपण हाताची रचना बघितली तशी आता आपण पायाची रचना बघूया. पायामध्ये मी तुम्हाला म्हटलं की आपण त्याला म्हणतो एक वरचा हाड म्हणजे मांडी, लेग किंवा पाय आणि फूट म्हणजे पायाचा आपण खालचा भाग म्हणतो. तर इथे त्याची रचना एक प्रकारे सुंदररित्या दाखवलेली आहे. हे बघा, ह्याला सॅक्रम म्हणतात किंवा आपण माकड हाड म्हणतो. माकड हाडला हे आपलं पेल्विक बोन जोडलेलं असतं, हे 3 भागांनी बनलेलं असतं. त्यानंतर इथे आपला खुब्याचं हाड काय किती भक्कम बसवलेलं आहे बघा देवानी. आणि त्यानंतर ही मांडीचं हाड याला फिमर म्हणतात, खूप स्ट्रॉंग असतं ते आणि ते स्नायूंनी कव्हर झालेलं असतं. त्यानंतर हे पायाचे खालची 2 हाडं आपण त्याला टिबिया म्हणतो आणि फिब्युला म्हणतो. हे बारीक हाड असतं, हे मजबूत असतं आणि इथून खाली पायाची हाडांची रचना असते. अशा प्रकारे वेगवेगळे जॉईंट तयार होतात. आपण जेव्हा ऑपरेशन करतो खुब्याच्या हाडाचं मोडलं तेव्हा अशा प्रकारे लोखंडी एक रॉड त्याच्यामध्ये टाकला जातो आणि अशा प्रकारे आपण सपोर्ट देतो. ते कव्हर कशी असतात हे सहज म्हणून आपण बघा की आपल्या सर्व ऍक्टिव्हिटीसाठी हे एकमेकांना जोडलेले असतात आणि म्हणून ह्याची मजबूती खूप स्ट्रॉंग असते. आपण बघितले पायाचं पण हाडं कशी बसतात. तर आपण मुख्य आता आपण बघत आहोत की रक्तप्रवाह आपल्या शरीराला कशा प्रकारे होतो. हा लाल रंगाने या सगळ्या रेषा दाखवल्यात ना, त्याला आर्टरी किंवा रोहिणी म्हणतात. जो रक्तवाहिन्या हृदयातून रक्त शरीराला पुरवतात त्या सर्व ह्यांना आपण
रोहिणी किंवा आर्टरी म्हणतो. फक्त हा निळ्या रंगाचा दाखवलेला आहे तो रक्त अशुद्ध असतं, कारण ते शुद्ध करण्यासाठी हृदयाकडून दूर जाते म्हणून त्याला रोहिणी म्हणतात. पण ते अशुद्ध रक्त असतं, ते शुद्ध होऊन पुन्हा येते हृदयात आणि शुद्ध रक्त ज्याच्यामध्ये ऑक्सिजन असतो तो वेगवेगळ्या रक्तवाहिन्यांमार्फत आपल्या शरीराला मिळतो. मुख्य हृदयातून जातो त्याला आर्च ऑफ अवॉर्टा म्हणतात. ही आर्च ऑफ अवॉर्टा फार महत्वाची आहे, कारण इथून एक बाजू उजवीकडे जाते, एक सरळ डोक्याकडे जाते, एक डावीकडे जाते. आणि ही जी हृदयाकडनं डायरेक्ट जाते त्याला कॅरोटिड आर्टरीज म्हणतात. त्या सुद्धा राईट आणि लेफ्ट असतात. त्यामुळे त्याच्यातून आपल्याला जे रक्तप्रवाह मिळतो आणि मायग्रेन वगैरे मध्ये ह्या शिरांना सूज येते म्हणून आपलं डोकं खूप दुखतं. तर ह्या शुद्ध रक्त पुरवठा करणाऱ्या ह्यांना आर्टरी किंवा रोहिणी म्हणतात. ह्या थोड्याशा जाड असतात. हाताला जेव्हा तुम्ही तपासाला कापायला ऑपरेशन मध्ये मदत कराल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की ह्या थोड्याशा जाड लागतात हाताला आणि त्याच्यामध्ये अशी पोकळी पण तुमच्या हाताला जाणवते. त्याचप्रमाणे ही बघा रचना अंतर्गत आपण मगाशी हृदय कसं निघालं ते पाहिलं. त्या इथे हृदय बसवलेलं आहे, त्या इथून ही नीला आहे, ही रोहिणी आहे आणि इकडनं रक्त असं हृदयाकडनं शरीराला सगळ्या मिळतं ते आपण ह्या इथे बघितलं. त्याचप्रमाणे सगळ्या ठिकाणी हे कशा प्रकारे जातं हे आपल्याला ह्या मॉडेलमध्ये मिळतं. मग त्या प्रत्येक भागातना रक्तवाहिनी ही आपल्या सगळ्या स्नायूंना पुरवठा करते. स्नायूंमधनं रक्त गोळा होतं, ते ह्या निलेमार्फत हृदयाकडे येतं, हृदयाकडून ते शुद्ध होण्यासाठी फुफ्फुसांकडे जातं. फुफ्फुसांमधनं त्यातनं कार्बन डायऑक्साईड घेतला जातो, ऑक्सिजन मिळवला जातो आणि मग ते शुद्ध रक्त पुन्हा शरीराकडे जातं. पण ह्याच्या सोबतच आणखी एक सिस्टीम देवाने आपल्या ह्याच्यात बसवलेली आहे की रक्तवाहिन्यांवर ताण पडायला नको म्हणून एक लिम्फॅटिक सिस्टीम नावाची सिस्टीम बसवली आहे. लिम्फॅटिक सिस्टीम म्हणजे आपल्याला बिंद येतं, गाठी होतात माहिती, इन्फेक्शन नंतर जांघेत गाठ येते, जर पायाला लागलं तर खांद्याच्या खाली किंवा आपल्या ॲक्झिलामध्ये गाठ येते, ती लिम्फॅटिक सिस्टीम इन्फेक्शन. तर ही आपल्याला शरीराला एक प्रकारे आपण माहिती रक्त गोठल्यानंतर जे पाणी जमतं माहितीये रक्ताच्या वरचं आपल्याला, ते जे असतं ते ह्या पद्धतीने कॅरी होतं आणि हे सगळं एकत्र गोळा होतं पायाकडून, हाताकडून आणि आपल्या जी डाव्या बाजूची नीला असते त्याच्यामध्ये ते उघडतं आणि अशा प्रकारे ते पुन्हा रक्तात सामील होतं. पण हा शरीराचा इम्युन सिस्टीम डेव्हलप करण्यासाठीचा दुसरा एक आणि प्रोटेक्शन होण्यासाठी, इन्फेक्शन पासून संरक्षण होण्यासाठी ही लिम्फॅटिक सिस्टीम देवाने आपल्या शरीरात बसवलेली आहे. त्याचे मुख्य भाग असतात. इथे स्प्लीन नावाचा एक भाग असतो, त्यानंतर इथे त्या मुख्य वेसल्स असतात, थायमस ग्लँड असते की ज्यामध्ये आयुष्यभराचा मेमरी प्रोटेक्शनसाठी, जसे आता आपण म्हणतो कोरोनाच्या 2 लस दिल्या की कायमचं प्रोटेक्शन होईल, तर त्याची सिस्टीम इथे डेव्हलप होते, त्याचे पेशी इथे डेव्हलप होतात. या पद्धतीने आपलं लिम्फॅटिक ड्रेनेज एक माहिती असावं. आता पहा, आपण शरीराच्या मुख्य गोष्टी सहज दिसल्या हा बघितल्या, पण ही एंडोक्राइन सिस्टीम किंवा अंतःस्रावी ग्रंथी ह्या शरीराच्या अत्यंत महत्वाच्या ग्रंथी आहेत. त्यामध्ये एक असतं थायरॉइड, पॅराथायरॉइड, त्याच्यानंतर ही मानेमध्ये बसलेली असते. इथे डोक्यामध्ये आपल्याकडे पिट्युटरी ग्लँड नावाची बसलेली असते ग्रंथी. त्यानंतर इथे आपल्याकडे पॅन्क्रियाज नावाची ग्रंथी बसलेली, ज्याच्यामुळे इन्सुलिन तयार होतं. डायबेटीस न होण्यासाठी ह्याचं सिक्रेशन फार महत्वाचं असतं. त्यानंतर किडनीच्या वरती ग्लँड बसलेली असते, त्या ग्लँडचं नाव आहे ॲड्रिनल कॉर्टेक्स, की ज्यामुळे आपण कुठल्याही प्रकारच्या धक्क्यापासून लवकर सावरतो आणि आपल्या शरीराची वाढ होण्यासाठी ह्या ॲड्रिनल ग्लँड अत्यंत महत्वाच्या असतात. या आपल्या किडनीच्या वरती मूत्राशय मूत्र बनवण्याची जागा किडनी त्याच्या वर असतात. तर ह्या फार महत्वाच्या एंडोक्राइन. त्याचप्रमाणे आपल्या जननेंद्रियाची ग्लँड असते, जिथून आपल्याला टेस्टोस्टेरॉन किंवा इस्ट्रोजिन तयार होण्याच्या ग्लँड असतात, त्या आपल्या ओटीपोटामध्ये असतात. हे टेस्टिस, त्याच्यावरती टेस्टोस्टेरॉन ग्लँड आणि हे आपलं युटेरस पिशवी ओटीपोटात बसलेली असते, गर्भाशयाची पिशवी, ही गर्भाशयाचे बीजकोश आणि ही नळी आणि ह्या इथे त्या ग्लँड असतात. त्या अंतःस्रावी ग्रंथी अत्यंत महत्वाच्या असतात. शरीराची वाढ, निरोगी राहणे आणि कंट्रोलमध्ये योग्य पद्धतीने वाढणे हे ह्या ग्रंथींचं काम आहे. असतात अत्यंत सूक्ष्म, कमी वजनाच्या, पण अत्यंत महत्वाच्या. आपण पाहिले शरीरामध्ये नीला, रोहिणी, लिम्फॅटिक सिस्टीम आपण पाहिली, पण ही एक अत्यंत महत्वाची सिस्टीम आहे. ह्याला
मज्जारज्जूची सिस्टीम म्हणतात. म्हणजे मेंदू जो आपल्या शरीराला सर्व ठिकाणी कनेक्शन देतो, लाईटच्या वायरी जशा आपण एका बोर्डामधनं मीटरकडनं सगळ्या घरभर पसरवतो, तसा आपला मेंदू ह्या मज्जातंतूंमार्फत सर्व शरीराला नियंत्रित करतो. प्रत्येक ऍक्टिव्हिटी त्याप्रमाणे चालते. तर काही मज्जातंतू डायरेक्ट कनेक्टेड असतात मेंदूशी, जे आपल्या हृदयाला, फुफ्फुसांना, आतड्यांना भेटतात. पण बाकी आपल्या मणक्यांमधना जो मज्जारज्जू ज्याला आपण म्हणतो, हा मज्जारज्जू आहे, त्यातून काही त्याचे छोटे 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 तंतू बाहेर पडतात आणि त्याला वरच्या ह्याला ब्रॅकियल प्लेक्सस म्हणतात, जो आपला हात कव्हर करतो. मागच्या बाजूला सायाटिक नर्व म्हणतात, ही सायाटिक नर्व ती आपल्या पायाच्या सगळ्या ऍक्टिव्हिटी कंट्रोल करते. अशाच आपल्याकडे वेगवेगळ्या नर्व असतात. फिमोरल नर्व असते, ऑप्चिरेटर नर्व असते. त्या छोट्या छोट्या नर्वचा आपण अभ्यास करायला प्रश्न नाहीये. पण कधीही ऑपरेशन करताना या तंतूंना केव्हाही जखम होऊन चालत नाही, कारण ह्यांना जर जखमा झाल्या तर त्या शरीराचा तो भाग लकव्यामध्ये जातो. ही आपल्या हाताला जर तुम्ही जेव्हा लागते तेव्हा ती थोडीशी कडक लागते, भरलेली लागते आणि ती दिसताना बऱ्याच वेळा पांढऱ्या रंगाची आपल्या शरीरामध्ये दिसते. या इथे तुम्ही बघा की दाखवलेल्या आहेत, त्यांनी पिवळ्या रंगाच्या हे फक्त समजण्यासाठी दाखवलेले आहेत. पण त्या आपल्याला पांढऱ्या रंगाच्या थोड्याशा जाडसर अशा दिसतात. त्या मेंदूतना सरळ त्याचं संपूर्णपणे डायरेक्ट कनेक्शन असतं लाईटच्या वायरिंगसारखं, आणि ते शरीरासाठी अत्यंत महत्वाच्या गोष्टी असतात. तर ह्याची रचना कशी असते जर तुम्ही विचार केला तर ज्या नीला म्हणतो त्या वरच्या बाजूला असतात किंवा बाहेरच्या बाजूला असतात. त्याच्या मागच्या बाजूला थोड्याशा आतमध्ये रोहिणी किंवा आर्टरीज असतात. त्याच्या आतमध्ये अत्यंत सुरक्षितरित्या हाडांच्या जवळून जातात त्या ह्या मज्जातंतू किंवा नर्व्स, कारण ते अधिक सुरक्षित ठेवण्यासाठी देवानी एकदम आतमध्ये बसवलेल्या आहेत.